का याच्याबद्दलही ते पाहणी करताय आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेला सांगितलेली आहे. तर याच्यात असं तुम्ही पण सांगितलं सर की म्हणजे आता जास्त तयारी करावी लागेल यासाठी ते खर्च ऑब्व्हियसली जास्त हे सगळं अप्रूव्ह झालेलं आहे का सर आणि टाईमलाईन काय आहे? नाही, दरवर्षी नागपूरला जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेला जी तयारी करायला लागते त्या संदर्भातलं बजेट हे पहिलीच निश्चित झालं असतं आणि मला वाटत नाही कुठच्याही प्रकारची खर्चाची काय अडचण आहे आणि निश्चितपणे सर्व तयारी योग्य वेळेत होईल. अभ्यागतांना प्रवेशासंदर्भात काही नियमावली असणार आहे का? कारण बरीच गर्दी होते मग आणि आमदारांसोबत आज प्रामुख्याने जो सुरक्षेचा विषय आहे त्याबद्दल विधान भवनासाठी जे सुरक्षेसाठी अधिकारी आहेत, DCP आहेत आणि नागपूर शहराचे CP जे आहेत, तसंच नागपूर ग्रामीणचे पण CP वगैरे जे आहेत त्या सर्व इकडे उपस्थित होते आणि आपण बरोबर म्हणालात की आज 2-2.5 वर्षानंतर नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे विदर्भातली आणि उर्वरित महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पासेसवरती नियंत्रण आणून प्रत्येक दिवशी मर्यादित पासेस इश्यू करण्यासंदर्भातली सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं आहे पार्लिमेंट, सुप्रीम कोर्ट अशा मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये सुरक्षा व्यवस्था पासेस जे इश्यू केले जातात ते सेंट्रलाइज्ड इश्यू केले जातात, त्याच्यावर बार कोडिंग असतं, त्यामुळे ड्युप्लिकेशनचा प्रश्न येत नाही आणि कंट्रोल नियंत्रण ठेवायला पण सोपं जातं. तर येणाऱ्या अधिवेशनात आमचा हा प्रयत्न असणार आहे की पासेस इश्यू पण हे सेंट्रलाइज्ड होतील आणि बार कोडेड असतील, त्यामुळे स्कॅन करूनच एखादी व्यक्ती आत येऊ शकेल. तर असे सिक्युरिटीच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले. कोविड के टाइम काफी सारे रिस्ट्रिक्शंस भी थे, मास्क का, एंट्री पे लिमिटेशन, क्या उसमें से क्या क्या चीजें फिर भी कंटिन्यू की जाएगी? जो निर्देश राज्य शासन इस विषय में पब्लिक हेल्थ को नज़र में रखते हुए देगी, उन सब निर्देशों का पालन किया जाएगा और इसके बावजूद यदि हमें लगे कि विधान भवन में, हाउस के अंदर या विधान भवन के परिसर में और कुछ रिस्ट्रिक्शंस या फिर कंप्लायंसेस करने की ज़रूरत है तो वो भी समय समय पर हम उसके ऊपर निर्णय लेंगे. सर, गेल्या वेळी तुम्ही आले होते त्यावेळी सांगितलं होतं की विस्तारित किंवा आणखी एक्सटेन्शनसाठी काही प्रयत्न सुरू आहेत, मग त्यात पुढे काही झालं आहे का? निश्चितपणे या संदर्भातली पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की सुमारे 1986-87ला आपलं या नागपूर विधानभवनातील नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलेलं, पण त्यानंतर या विधानभवनाच्या आवारात कोणती नवीन मोठी फॅसिलिटी निर्माण करण्यात आली नव्हती आणि कालांतराने जागेचा पण अभाव आपल्याला दिसून आला. तर इकडे सेंट्रल हॉल निर्माण करायची पण गरज आहे, त्याचप्रमाणे जागा अधिक निर्माण करायची गरज आहे. त्यामुळे आज मी स्वतः जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सोयीस्कर जागा अक्वायर करण्यासाठी रिपोर्ट मागवणार आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात लवकरात लवकर नागपूर विधान भवनात व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात विस्तार कसा करता येईल या संदर्भातला ठोस निर्णय घेण्यात येईल. BSc की मीटिंग कब तक एक्सपेक्टेड है और फाइनल डेट्स, अब तो टेंटेटिव डेट्स आई हैं? BSc की मीटिंग नॉर्मली अधिवेशन के कुछ हफ्ते पहले होती है, तो सरकार को इस बारे में अवगत किया गया है और निश्चित रूप से आने वाले कुछ दिनों में ये बैठक होगी. सप्लीमेंट्री के बारे में क्या ख्याल है कि जैसा कि विदर्भ का कोई सवाल यदि आता है तो विदर्भ को न्याय नहीं मिलता, जब भी इतने सालों से जो अधिवेशन हो रहा है ऐसे में जो लास्ट में ही विदर्भ के लिए जो पुरानी सप्लीमेंट्री जो होता है वो टेबल में रखने के लिए मतलब रखते हैं, तो ऐसे में जो है विदर्भ को न्याय नहीं मिलता, जस के तस वहीं पर वो काम थम जाता है, इसके लिए आपका क्या कहना है? देखिए, आमतौर पे जब अधिवेशन होता है तो वो पूरे राज्य का अधिवेशन होता है, लेकिन जब नागपुर में अधिवेशन होता है
तो प्राधान्य हमारा यही रहता है कि विदर्भ के हमारे साथियों को ज़्यादा अवसर मिले और विदर्भ से निगडित जो प्रश्न है उनके ऊपर ज़्यादा चर्चा हो। इसीलिए पूरे राज्य को न्याय देते हुए विदर्भ को भी, जो हमारे राज्य का बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है, उसे भी योग्य न्याय प्राप्त करके यहाँ के प्रश्न को भी प्राधान्य दिया जाएगा। सप्लीमेंट्री डिमांड्सबद्दल मला एक सांगायचं है कि सप्लीमेंट्री डिमांड सिर्फ टेबल होते हैं ऐसी बात नहीं है। सप्लीमेंट्री डिमांड में से जो बजट उपलब्ध होता है और जो बजट में नहीं आ सका, ऐसे कई डिमांड के कारण परिपूर्ति होती है और परिपूर्ति होने के कारण वो अमल में लाया जाता है। इसके लिए सप्लीमेंट्री डिमांड एक बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है कि जिसमें जो काम के लिए थोड़ा सा बजट और देंगे तो वो काम पूरा हो सकता है। ऐसे कई मुद्दे रहते हैं। उसी के साथ साथ कुछ इंडिकेट करने वाले भी मुद्दे रहते हैं कि जिसके मुताबिक नई योजनाएं सामने आ सकती है। इसके लिए सप्लीमेंट्री बजट कुछ बुरी बात है ऐसी नहीं है। उसमें तो हर डिपार्टमेंट के लिए जो ज़रूरी है वो सरकार देखती है और उसके मुताबिक वो निर्णय होता है। विधान परिषद पत्रकारांची गॅलरी फार छोटी या विषयातला एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला। नागपूर विधान भवनातील विधानसभेचा सभागृह आणि विधान परिषदेचा सभागृह या दोन्ही सभागृहांमध्ये गॅलरीची स्पेस ही फार लिमिटेड आहे आणि त्या गॅलरीमध्ये पत्रकारांसाठी निर्माण केलेली जागा ही पण अत्यंत कमी पडते। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही सभागृहाच्या जवळ बाहेरच्या परिसरात एक पंडॉल बांधून, एक तंबू बांधून त्यात ज्या सुविधा पत्रकारांना सभागृहाच्या आत प्राप्त आहेत त्याच प्राप्त करून देणार आहोत। मग त्याच्यात लाईव्ह टेलिकास्ट होईल प्रोसिडिंग्सचं, बाकी तुम्हाला इंटरनेटची प्रोव्हिजन मिळेल आणि सभागृहाच्या आत ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत पत्रकारांना त्या सगळ्या त्या पेंडॉलमध्ये अवेलेबल करून दिल्या जातील, जेणेकरून तुमचा जो स्पेस कन्स्ट्रेंट, जागेचा अभाव, हा जो प्रश्न आहे पत्रकारांचा, कारण मला आज सकाळी मी चर्चा करत होतो तेव्हा अशी माहिती मिळाली की नागपूरमध्येच सुमारे 1600 पेक्षा जास्त हे ऑनलाईन ऑफलाईन न्यूजपेपर्स पब्लिकेशन्स आहेत आणि प्रत्येकाची इच्छा असते की नागपूरमध्ये ज्या वेळेला अधिवेशन होतं त्यावेळेला कव्हर करण्यासाठी आपला प्रतिनिधी विधान भवनात उपस्थित असावा। त्यामुळे हे लक्षात घेतल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनासाठी ही पेंडॉलची व्यवस्था करण्यासंदर्भातले निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत। नार्वेकर साहेब, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं होते की नागपुरात मिनी सचिवालयाची व्यवस्था होणार आहे, नागपुरातले जे काही प्रश्न आहेत ते मुंबईपर्यंत पोहोचत नाही, तर यावेळेस या अधिवेशनामध्ये त्याचं काही निश्चितपणे नागपूर सरकार याबद्दल गांभीर्याने काम करतच आहे, पण विधिमंडळ म्हणून किंवा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही ॲक्विजिशन संदर्भात अत्यंत गांभीर्यपूर्वक काम सुरू केलेलं आहे। मग आजूबाजूला असणारी सरकारी जागा असो अथवा आजूबाजूला असणारी खाजगी जागा अक्वायर करण्यासंदर्भातली कारवाई लवकरच करण्यात येईल आणि ती जागा अक्वायर केल्यानंतर इकडे अधिवेशन काळात जे सचिवालयाचं कामकाज करण्यासाठी स्पेस लागते अथवा विधिमंडळाचं कामकाज करण्यासाठी जी स्पेस लागते ती निर्माण करून घेऊ आम्ही। त्यासाठी माईक ठेवायला पत्रकारांना खूप प्रॉब्लेम इथे होतो। सेंट उर्सुला एक स्कूल आहे, त्याच्या बाजूची जागाही त्यावेळेस निश्चित केली गेली। अनेक उपाय आहेत, अनेक ऑप्शन्स आहेत, अनेक आपल्याकडे पर्याय आहेत। त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून आजूबाजूला जेवढी जागा आहे त्यातून सर्वात उत्तम, सगळ्या दृष्टिकोनातून सर्वात जी उत्तम जागा असेल त्याचं चयन करून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या ह्या नागपूरमधील विधान भवनाचा विस्तार निश्चितपणे करू। मॅडम एक मिनिट, नीलमताई हसताय, जरा या विषयावर तुम्ही बोलता। नाही, मला एकच सांगायचं आहे की मी याच्यापूर्वी पण फक्त आमदार म्हणून काम करत होते, तेव्हा पण आपल्याला विनंती केलेली होती की जसं इथल्या अधिवेशनामध्ये इतका तुमचा प्रेमाचा सक्रिय सहभाग असतो
तसं मार्चमध्ये जे अधिवेशन मुंबईत होतं त्याच्यामध्ये जरा तुमच्या स्वारी तिथे पोहोचल्या तर आपोआपच विदर्भाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आल्यानंतर तिथे जसं इथे नाही आता तर थोडीशी अडचण आहे म्हणजे मनोरा आमदार निवास पण उपलब्ध नाहीये शेतकरी जरा त्याच्यामध्ये गरीबही असतो त्यांना तिथे ते शेतकऱ्यांचं तर साठी बांधावरती जातातच आहे त्यामुळे त्या विषयात आता आपण नीलमताई जायला पाहिजे. पत्रकारांना बोलवत आहेत. हां, मी पत्रकारांना बोलवते पत्रकार नाविकच आहे. एक म्हणजे काय असतं विधानसभेच्या वेळेस ना पत्रकारांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. डोमेन जे असतं खूप छोटं आहे आणि खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे पत्रकारांना कव्हरेज करण्यासाठी खूप त्रास होतो. यासाठी आपण काय नाही आपण जसं सांगितलं की ज्या ज्या पत्रकारांना सुविधा लागणार आहेत त्या सुविधा येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे त्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू आणि ह्याच्या व्यतिरिक्त पत्रकारांसाठी जसं आपल्या साईटला हा पेंडॉल हा करतोय कारण शेवटी विधिमंडळात काय कामकाज होतं आहे हे जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते पोचवण्याचं माध्यम हे आमचे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा देणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी आव्हाडांचा राजीनामा आलाय का आपल्याकडे? माझ्याकडे विधान भवनातील किंवा विधानसभेच्या आतल्या गोष्टींबद्दलची संपूर्ण माहिती असते त्यामुळे आत्तापर्यंत माझ्या कार्यालयात असा कोणताही राजीनामा आला नाही आहे. सन्मान्य आव्हाड साहेब हे ज्येष्ठ लेजिस्लेटर आहेत लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यामुळे त्यांना निश्चितपणे माहिती आहे राजीनामा द्यायचा असेल तो कोणाकडे द्यायचा असतो आणि कुठे द्यायचा असतो. नागपूर ही उपराजधानी दिल्लीची उपराजधानी बनणार आहे. बऱ्याच वर्षापासून लोकांमध्ये हा प्रश्न उद्भवत राहतो. तर खरंच हे नागपूर हे दिल्लीची उपराजधानी बनणार आणि कधी बनणार? नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि त्यामुळे त्याबद्दल मी आपल्याला लागेल ती माहिती देऊ शकतो. बाकी इतर राजधान्यांबद्दल मी काही विशेष सांगू शकणार नाही. विदर्भ के इश्यूज को प्राधान्य तो मिलता है मगर क्या हाउस हे अधिवेशन 3 आठवड्याचं हे BSc मध्ये ठरेल. अच्छा सर आप दोनों ने कहा है कि विदर्भ के इश्यूज को प्राधान्य मिलता है मगर क्या हाउस के पास है मेरे नॉलेज के लिए भी कि हाउस में ऐसे पावर्स है कि आप दोनों काउंसिल में और असेंबली दोनों में आप मैंडेट कर सकते कि पहले 2